तीन टाइपचे फ्लेम सांगितले. कोणते कोणते? कार्बोरायझिंग फ्लेम, न्यूट्रल फ्लेम आणि ऑक्सिडायझिंग फ्लेम. ठीक आहे. आपला कार्बोरायझिंग फ्लेम कशी तयार होते? आपला 70% काय असतो? ऍसिडिन फ्लेम असते आणि 30% ऑक्सिजन. ठीक आहे. आता मी ऍसिड म्हणजे एलपीजी जास्त सोडली आहे आणि स्लाइटली ऑक्सिजन घेतो. ओके. आता फ्लेम कोणती आहे? कार्बोरायझिंग. इनर फ्लेम दिसतोय कसा आहे? फेदर टाइप. ठीक आहे. आता इकडं कसं आहे, आपलं गॅस वेल्डिंग टॉर्च जे असते त्याला मध्ये फक्त एकच होल असतो. ठीक आहे. आता हा कुठला आहे? गॅस कटिंग टॉर्च आहे, त्यामध्ये साईडला मल्टिपल होल्स आहेत आणि मध्ये फक्त एक ओरिफिस आहे, त्यामध्ये हाय प्रेशरने ऑक्सिजन रिलीज होतो. ठीक आहे. कार्बोरायझिंग फ्लेम क्लिअर आहे. कसं आपला इनर फेदर. ठीक आहे. आता आपल्याला न्यूट्रल फ्लेम बनवायची आहे. ती कशी असणार आहे? अजून आतमधला कोण दिसतोय का? मल्टिपल कोन्स आहे. सिंगल होल असेल ट्रायंगल. ठीक आहे. दिसतोय ठीक आहे. स्मूथ फ्लेम आहे. ठीक आहे. अजून ऑप्शन इनकेस करतो काय होतंय. कोणती फ्लेम आली? ऑक्सिडायझिंग. आवाज ऐकताय कसा आलाय? क्लिअर आहे. कार्बोरायझिंग फ्लेम, न्यूट्रल आणि ऑक्सिडायझिंग. आता फक्त ऑक्सिजन रिलीज केलं. ठीक आहे. एव्हरी टाइम मी काय केलं, फ्लेम बनवताना फक्त न्यूट्रल आपल्याला काय गॅसोलीनला स्टडी ठेवलं एक स्टँडर्ड गॅस फ्लो. त्यानंतर इकडनं फक्त मी काय केलं 30%, 50%. ठीक आहे. आता गॅस कटिंगला आम्ही याला यूज करतो. ठीक आहे. आणि जसं आपण मेटलला हे लाईक असं स्टडी ठेवतो, जसं मग बेस मेटल आहे ते मॉल्टन पूल तयार होतो ना. समजतं मॉल्टन पूल काय असतो? लाईक आपलं जो मेटल येतो बॉइलिंग पॉईंट मध्ये येतो, तर आपलं हाय प्रेशर मध्ये याला रिलीज करतो ऑक्सिजनला. काय होतंय? हाय प्रेशर मध्ये ऑक्सिजन रिलीज होतो. तर जेव्हा आपण याला असं स्टडी ठेवू कट करायला, आपण कधी याला रिलीज करणार आहे? जेव्हा आतमध्ये आपलं मॉल्टन पाण्यासारखं तयार झालं, लगेच याला दाबायचं, तो इन्स्टंटली कटिंग त्याला चालू करेल. ठीक आहे. एक प्रॅक्टिकल आपण करून बघणार आहे. काय डाऊट आहे याच्यामध्ये तुम्हाला? सर तुमच्याकडे गॉगल आहे ना बॅक साईडला? बेस मेटल पासून एक स्टँडर्ड हाईटला फिक्स केलंय. आपलं कॉन्स्टंट कटिंग होत चालली आहे फटाफट. आता यांनी काय केलं, स्टेडी रन ठेवला. ठीक आहे. यांच्याकडनं चुकून पाहता मी काय केलं, स्टेडी रन ठेवलेला. याची जर स्पीड वाढली तर कटिंग लगेच डिस्टर्ब होऊन जाणार. ठीक है. ऐसा फीचर है जिसमें आप स्टडी लेके जाता हूँ, जितना आपने स्पीड बढ़ाते हो कटिंग सबको वापस उसको गर्म करना पड़ता है. ठीक है. आता हे तुम्हाला एक डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहे की आता आपण जर स्टडी रन नाही ठेवला तर कटिंग कशी मध्ये बंद पडते, जर परत रिस्टार्ट कसं करायचं
बघा बघा त्याला पण फिट करणार परत चालू करणार काय doubt आहे तुम्हाला क्लिअर आहे अजिबात काय डाऊट नाही म्हणजे आता यांनी फक्त सॅम्पलसाठी स्टेट कापलाय आपल्याला सर्क्युलर कापायचं असेल आम्ही काही तो पिक्चर लावतो पिक्चर मध्ये त्याला माउंट करणार नॉझल आहे आपल्याला घेऊन जाणार पॅटर्न मध्ये कापायचं पॅटर्नला पंच करतो कारण की आम्हाला पेटा दिसत नाही पोटी फ्लोला हे झाली पंच करतो आणि मग तसं घेऊन जातो आम्ही एक पॅटर्न बघा बंद करतो मी सांगतो ना मी रेडी करतो हे काय आपलं तर मला सांगा तुम्ही आपण गॅस कटिंग काय यूज केली साधा हॅचो का नाही यूज केला त्याला खूप टाइम लावला असता एवढं ओके तुला एक डान्स कोणती आपली सॉची इव्हन बँडचा बँडचा टाइम घेणार आहे आरामात राखायला तो एक पास करतो मला त्याला finishing करायचं grinding. ॲक्युरेसी म्हणजे आपल्याला बँडचा जास्त भेटते पण याच्यामध्ये आपलं एक पटापट भेटलं का आपल्याला याच्यामध्ये बरं पडतं तर मध्ये ना आपल्याला 50 mm चं मटेरियल कट करायचं असेल ना 10 mm प्लस ठेवायचं पार्ट प्लस करायचं त्याच्यामध्ये बेसिकली काय तुम्ही कटिंग प्रोसेस आहे 4 आहे 20 के काय आपल्याला doubt? जास्त लागेल कटिंग अलाउंस में 3 mm चला जाता है 1 mm प्लस रहेगा